हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे ट्यूजडे. सकाळचे लगभग 6:30 वाजलेले आहेत. पाठी तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट सनराईज व्हायला चालू झाला आहे. म्हणजे वेळ अजून 1 तास आहे सनराईज व्हायला. आम्ही जस्ट कोल्ड स्टार्ट करतो आमच्या गाड्या. तर आम्ही आज निघतो आहे, कुठे आहे बरं आपण, सारी विलेज लाईक उकीमठच्या इकडे. तिकडून आम्ही निघतो आज कानातालसाठी, जे धोनाल्टी डिस्ट्रिक्टमध्ये आहे. 200 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. सो इथून आम्ही पहिले जाणार आहोत धारीदेवी टेम्पलला. सो बाईक्स रेडी करतो आम्ही आता. मूविंग अहेड. बाईक्स इथे कॅरियर आहे, त्याला बाजूला आम्ही अशी माउंट करणार होता. हॅलो गाईज, सो आम्ही आत्ता पोचलो धारीदेवी टेम्पलला. आम्ही वी आर जस्ट हेडिंग डाऊन, खाली चाललो आहे. So Dhari Devi temple is even called as Dhari Devi is even called as the protector of Uttarakhand, like for all the Pancha Kedars. And खूप चांगला व्ह्यू आहे इकडून. खूप मस्त वाटतं बघा. का तुम्ही माझ्या पाठी बघत असालच, मला दाखवते एकदा. लुक कड्ड व्ह्यू. दिस इज द टेम्पल. हे बघा, झूम शॉट दाखव थोडं. दिस इज द टेम्पल. छान. दिस इज मी. सगळे जरा केस बसलीत माझी, कारण का थंडी खूप आहे आणि हेल्मेट घातलेलं. सो बट आता थोडं बरं वाटतं आहे, कारण का बॉडी गरम होते त्याच्यामुळे. असं वाटतं एकदम काश्मीरी वाईब्स. काश्मीरमध्ये तर नाही आहे मी, बट मला घेऊन टाकूया. छान वाटतं आहे. मला खावी होती अशी. आपण आलो पिपाली सस्पेन्शन ब्रिजच्या इकडे. ते न्यू टेहरी डॅमच्या इकडे आहे. पाठी व्ह्यू बघा, हा सगळा डॅमचा बॅकवॉटर्स आहे. आता इथं आम्ही मासे पकडणार आहे. तर आत्ता आम्ही आलो आहे कानातालला. कस्तुरा म्हणून रिसॉर्ट आहे, तिकडे पोचलो आहे. त्या रिसॉर्टला आम्ही राहतो आहे. आधी प्लॅन होता की एकच दिवस रिसॉर्टला थांबायचं, बट
ऑलरेडी खूप लेट झाला आम्हाला यायला, लगभग 4-4:30 झाले. सो त्याच्यामुळे आता आलो आहे जस्ट सनसेट बघायला इथे. तर त्याच्यामुळे आम्ही एक दिवस एक्सटेंड केला इकडे. तर आत्ता प्लॅन होता आयडियली की आत्ता सुरकंडा देवीला जाणार होतो आम्ही, बट प्लॅन आता असा झाला आहे की उद्या सकाळी आम्ही सुरकंडा देवीला जाणार. आज थोडं रिलॅक्स करणार इकडे. तर मला माझ्या पाठचा व्ह्यू दिसत असेल, खूप छान आहे ऑलरेडी, बट कॅमेराच्या पाठचा बघा आता. लुक ॲट दिस. इथून बघा. दिस इज वेअर वी आर गोइंग टू वॉच द सनसेट. आणि विंड खूप आहे, सो थंडी पण वाजते तेवढीच, बट खूप छान वाटतं आहे, मस्त. दिस इज वॉट लाईक अ रिअल डिस्कनेक्ट फील्स लाईक. आणि सेक्लुडेड आहे काइंड ऑफ. आणि ते बघा, ते तुम्हाला दिसतं आहे, दॅट इज द रोपवे फॉर सुरकंडा देवी अँड दॅट इज द सुरकंडा देवी टेम्पल. तर उद्या सकाळी 9:30ला आम्ही सुरकंडा देवीला जाणार आहोत. सकाळी गर्दी कमी असते थोडी. आम्ही हंट करतो आहे आत्ता सध्या एक सनसेट स्पॉट छान प्रॉपर्टीच्या जवळ. तिथून एकदम असा क्लीन सनसेट दिसेल आम्हाला. हे बघा, अक्षरशः असा रस्ता आहे. बाई वेट भाई साहब, हे बेस्ट आहे. टिक 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 टिक. आणि मस्तपैकी इथे एक पाठी गव्हर्नमेंटचा पंप हाऊस आहे, तिकडे येऊन बसलो आहे. सगळेजण असे मांडी घालून बसलेत बघा अक्षरशः. आणि आमच्या समोर असं सनसेट चालला आहे. काय पाहिजे ना आयुष्यात. सगळीकडे डोंगर आहे, कोणी त्रास द्यायला नाही, काही नाही. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. टू ब्युटिफुल, पीसफुल वाटतं म्हणजे. आणि आय वूड सजेस्ट, एकच गोष्ट आहे जी मिसिंग आहे. आयडियली मिसिंग काहीच नाही, बट स्नो असतं ह्या जागेवरती. ह्या स्पॉटवरती खूप स्नो असतो. एव्हरीथिंग दॅट यू कॅन सी इथे जेवढं तुम्हाला दिसतं हे सगळं स्नोनी कवर्ड असतं. सो नेक्स्ट टाईम जर तुम्हाला कोणालाही यायचं असेल तर मसुरीच्या जवळ कानाताल म्हणून एक हिल स्टेशन आहे. तिथे एवढी गर्दी नसते जेवढी तुम्हाला ॲक्च्युअल मसुरीमध्ये वगैरे मिळेल. सो दिस इज अ व्हेरी गुड प्लेस टू विजिट. आणि आय फील स्पेसिफिकली टू डिस्कनेक्ट फ्रॉम द सिटी वाईब्स, दिस इज अ गुड प्लेस टू कम हिअर अँड स्टे इन. बस आता सनसेट झाला आहे छान. आता सनसेट नंतरचं जे ऑरेंज वातावरण होतं ते एन्जॉय करतो आहे. बस चलो, भेटूया रात्री. आपण उद्या सकाळी सुरकंडा देवीला जाणार आहे आम्ही. तर भेटूया लवकरच. बाय बाय.